नाशिक पोलीस आयुक्तालय यांच्यातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिटी शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांच्या वतीने पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आली। पोलीस आयुक्तालय नाशिक मॅरेथॉन चौक, पंडित कॉलनी, राणे डेअरी पासून डावीकडून राजीव गांधी भवन सिग्नल व पोलीस परेड ग्राउंड आणि भीष्मराज बाम हॉल येथे या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झाली। या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या दौडला हिरवा झेंडा दाखवून या ठिकाणी आयुक्त संदीप कर्णिक यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली। त्यानंतर शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्फे एक दौड काढण्यात आली। त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके सह पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक यात सहभागी झाले होते। या प्रसंगी राष्ट्रीय एकता, अखंडता व बंधुता यांचा संदेश पोहोचवण्यासाठी हातात फलके घेऊन त्याचबरोबर दौड करण्यात आली। दौडच्या सुरुवातीला प्रथमतः गणवेशातील बँड पथकाने सादर केले। संगीताने नाशिकचे मन मोहित करून घेतले। त्याचबरोबर समारोप झाल्यानंतर पोलीस परेड ग्राउंड येथे या ठिकाणी उपायुक्त किरण कुमार चव्हाण, उपायुक्त संदीप मिटके तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाधिकारी आणि सन्माननीय चित्रपट अभिनेते भालेराव यांच्या हस्ते सहभागी मान्यवरांना सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर त्यात सहभागी झालेल्या पदाधिकारी आणि त्यांना पारितोषिक मेडल देऊन सन्मान करण्यात आला। त्यात सहभागी झालेल्यांना मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। त्यानंतर आयुक्तालय कार्यालयात 10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजनाने स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आला। मानवंदना देऊन या ठिकाणी या प्रसंगी शपथ घेण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। वृत्त संकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रन फॉर युनिटी या उपक्रमामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन सर्व सहकाऱ्यांबरोबर आज उपस्थित राहण्याचा आम्हाला सन्मान मिळाला। नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित या चांगल्या उपक्रमात एक राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन सर्व युवकांनी ते सहभाग नोंदवला। त्यात ध्येय अकॅडमी, त्याच्यानंतर सूर्या अकॅडमी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि आमची सर्व कर्तव्यदक्ष पोलीस मित्राची टीम, सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सर्व इथे उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाला आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचा विशेष आभार पोलीस आयुक्तालय डॉक्टर श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या संकल्पनेतून आज सर्व नाशिकमध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने, मोठ्या संख्येने होत आहेत। त्यामुळे धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रमाणे सर्वत्र रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आले आहे। त्यानुसार नाशिक शहर आयुक्तालयामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन तिथे आयोजन करण्यात आले आहे। त्याशिवाय आयुक्तालय स्तरावर देखील एक सेंटर आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्व विद्यार्थी, नागरिक, शांतता समिती सदस्य, इतर उत्साही नागरिकांना देखील सहभाग करण्यात आलेला आहे। रन फॉर युनिटीच्या निमित्ताने सर्व स्तरांचा सहभाग आहे आणि सर्व शहरभर, सर्व पोलीस स्तर तसेच आयुक्तालय स्तर सर्व ठिकाणी आहे। सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आले संदेश आहे, परंतु विविध संस्थांनी अंमली पदार्थ विरोधी तसेच वाहतुकीविषयी देखील यामध्ये सामाजिक संदेश दिलेले आहे। येस सर, ओके, थँक्यू।